आज मी बनवणार आहे मेथीची भाजी। तर हे बघा, मी मेथीची एक जोडी निसून घेतलेली आहे मेथीची पातळ भाजी करण्यासाठी। तर आता आपण ही पाण्याने धुवून घेऊ। तर मी मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे, हे बघा। आणि याच्या खाली एक मोठं ताट आणि त्यामध्ये पळपूट मांडलेला आहे। तर आता आपण याच्यावर मेथीची भाजी बारीक कट करून घेऊ। थोडी थोडी धरून कट करून घेऊ, म्हणजे बारीक होईल। जास्त मोठी पण ठेवायची नाही। हे बघा, अशा प्रकारे सगळी भाजी कट करून घ्यायची, एकदम बारीक। तर मी भाजी कट करून घेतली, हे बघा। अशा साईजची सगळी भाजी कट केलेली आहे। तर आता आपण भाजी बनवण्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण काढून घेऊ। आज मी बनवणार आहे मेथीची भाजी। तर हे बघा, मी मेथीची एक जोडी निसून घेतलेली आहे मेथीची पातळ भाजी करण्यासाठी। तर आता आपण ही पाण्याने धुवून घेऊ। तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी। तर हे बघा, मी मेथीची एक जोडी निसून घेतलेली आहे मेथीची पातळ भाजी करण्यासाठी। तर आता आपण ही हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे घातलेले आहेत। आता आपण एवढे जिरे घालूत, हे बघा। आणि हे वाटण आपण मिक्सरवर छान बारीक करून घेऊ, जास्त मोठाला पण ठेवायचं नाही। अशा प्रकारे मी वाटण बारीक करून घेतलेले आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। तर हे बघा, इकडे मी कढईमध्ये तेल तापवून घेतलंय आणि फोडणी करता एवढं लसूण सोलून घेतलंय। आता आपण तेलामध्ये घालू आणि लालसर कलर येईस्तोवर आपण लसूण तेलामध्ये थोडासा परतून घेऊ। हे बघा, लसणाला लालसर कलर आलेला आहे। आता आपण हे हिरवी मिरचीचं वाटण घालू आणि छान परतून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे मी वाटण परतून घेतलंय। आता आपण यामध्ये 2 ग्लास पाणी घालू। हे बघा, मी 2 ग्लास पाणी घातले। आता आपण याला चांगली उकळी फुटून घेऊ। उकळी फुटण्याच्या अगोदर आपण चवीनुसार मीठ घालू त्यामध्ये। आणि आता छान उकळी फुटून देऊ आणि त्यानंतर आपण भाजी घालू त्यामध्ये। तर उकळी फुटेपर्यंत आपण भाजीमध्ये बेसन पीठ घालू। तर हे बघा, मी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी। तर आता आपण भाजीमध्ये घालून भाजी मिक्स करून घेऊ, बेसन पीठ आणि भाजी अशा प्रकारे, बघा। तर हे बघा, अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलंय बेसन पीठ आणि भाजी। आता आपण उकळी फुटली का कशी बघूयात। हे बघा, उकळी फुटलेली आहे छान। आता आपण ही भाजी आणि बेसन पीठ मिक्स केलेलं आहे ते आपण भाजीमध्ये घालूत, उकळी फुटलेल्या पाण्यामध्ये। तर हे बघा, अशा प्रकारे मी भाजी घालून घेतलेली आहे। आता आपण चमच्याने ती मिक्स करून घेऊत। हे बघा, मी मिक्स करून घेतलेली आहे। तर आता आपण छानपैकी शिजवून देऊत भाजीला। 3 ते 4 मिनिटं फुल गॅसवर शिजवून घेऊत भाजी। तर हे बघा, अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे। तर एकदा आपण कढईने हलवून घेऊ द्या, मिक्स करून घेऊयात सगळी। तर हे बघा, भाजी शिजल्यानंतर भाजीला वेगळाच कलर येतो, तसा कलर आलेला आहे आपल्या भाजीला। तर आपली मेथीची पातळ भाजी तयार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।